श्री स्वामी समर्थ मंडळी, स्वामींना मुजरा करून नाक का घासावे? आपण ज्या वेळेस स्वामींच्या केंद्रामध्ये जातो, गेल्यानंतर सर्वप्रथम स्वामींना त्रिवार मुजरा करतो. तर का करतो आपण मुजरा आणि नाक का घासतो? तर चला जाणून घेऊयात. आपण ज्या हिंदू धर्मात आहोत त्या धर्मात देवांचेही अ, ब, क, ड असे 4 प्रकार आहेत. आपले स्वामी महाराज हे अ वर्गातील देव आहेत. अ वर्गातील देव म्हणजे प्रत्यक्ष परब्रह्म स्वरूप. महाराज जगाचे नायक, चालक, पालक, अखंड ब्रह्मांडाचे नायक आहेत. श्री स्वामी समर्थ महाराज अनेक भक्तांना दर्शन देतात. त्यांच्या सर्व भक्तांनी त्यांना कलियुगाचे अधिष्ठाते, राजाधिराज, योगीराज म्हटले आहे आणि योग्याचा राजा असेही म्हटले आहे. आपण हातपाय धुवून, गोमूत्राला स्पर्श करून, औदुंबराला प्रदक्षिणा करून नंतर स्वामींकडे येतो. तेव्हा आपण शुद्ध मनाने जात असतो. मुजरा किंवा नमस्कार दोन्हीही शुद्ध आहेत, पण महाराज राजाधिराज योगीराज आहेत. राजांना हात जोडणे उद्धटपणा होणार नाही का? म्हणून स्वामींना मुजरा करून नाक घासावे. जो भक्त स्वामींना मुजरा करतो तो भक्त स्वामींना अतिशय जवळचा असतो. जो स्वामींच्या समोर झुकतो त्याला कधीही दुसऱ्यापुढे झुकायची वेळ स्वामी येऊ देत नाहीत. ज्यावेळेस आपण स्वामींना मुजरा करण्यासाठी खाली झुकतो त्यावेळी आपली किंमत अधिक होते, म्हणजे वाढत जाते. स्वामींना मुजरा करणे म्हणजे अनन्य भावाने शरण जाणे होय. म्हणून स्वामींना मुजरा करून नाक घासावे. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.